नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 13 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे, ज्यामध्ये फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 72,000 प्लस जागांसाठी जे हे 13 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे। आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते, ITI पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, त्याचबरोबर टायपिंग पाहिजे आणि तुम्ही फक्त 10वीच पास आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40,000 प्लस पगार या ठिकाणी काय पदामध्ये पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यातल्या ह्या 13 विभागामध्ये भरती चालू आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या सर्व भरतीची माहिती देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वॅकन्सी नंबर 1 निघून येते, रेल्वे ग्रुप डी भरती 2025, 58,242 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये फक्त 10वी पास पाहिजे आणि ITI असला तरी सुद्धा फॉर्म भरतायत। तुम्ही 10वी पास आहे तरी सुद्धा फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीचे जे फॉर्म आहे हे 23 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 असणार आहे। ठीक आहे, आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर पाहिलं तर 18 ते 36 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये आणि SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षे सूट आहे। फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी लागते, SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये फी लागते। ठीक आहे, आणि तुमचा रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40,000 प्लस पगार तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये भेटणार आहे। ठीक आहे, आणि रेल्वे ग्रुप डी भरतीचे आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। सर्वात अगोदर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। आणि पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 1च मार्क असणार आहे आणि तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे नाही, कारण की 3 एवढे नेगेटिव्ह मार्किंग पेपरमध्ये ठेवण्यात आले आहे। ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा पेपर होणार आहे। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावावं लागणार आहे 2 मिनिटाच्या अंतर। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर रनिंग आहे, यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 4 मिनिट 15 सेकंडचा टाइम भेटणार आहे। अशा प्रकारे हे 2 इव्हेंट असणार आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांना 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावावं लागणार आहे आणि 2 मिनिटाच्या अंतर ते मारावं लागणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर दुसरा जो इव्हेंट आहे तर रनिंग आहे, महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आणि त्यासाठी 5 मिनिट 40 सेकंडचा टाइम भेटणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर वॅकन्सी नंबर 2 निघून येते, RRB मिनिस्ट्रियल आयसोलेट कॅटेगरीमध्ये 1036 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे, त्याचबरोबर जे ग्रॅज्युएट पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे। वॅकन्सी नंबर 2 निघून येते, महाजनसोमध्ये 800 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये ITI पाहिजे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। वॅकन्सी नंबर 4 निघून येते, AIIMS मध्ये 4597 जागांसाठी भरती चालू आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास पाहिजे, 12वी पास, ITI आणि ग्रॅज्युएट यामध्ये मागितलं आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर इंडियन आर्मी SSC टेक्निकल मध्ये जे आहे 2025 मध्ये 381 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता आणि ग्रॅज्युएट पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे, फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे। नंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये जे 350 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता BE पाहिजे, BTech पाहिजे, BSc पाहिजे। तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 350 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता जे ठेवण्यात आलं आहे BE पाहिजे, BTech पाहिजे, BSc पाहिजे, ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे, ग्रॅज्युएशन झालं असेल तर फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, फॉर्म भरणे शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर कॅनरा बँकेत जे 60 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये जे ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, पोस्ट
पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे, BA पाहिजे, BTech पाहिजे, मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकता। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 जानेवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर महावितर अमरावती मोर्शीमध्ये 60 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पासवर फॉर्म भरता येते, ITI झाला असेल तरी सुद्धा फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 आहे। ठीक आहे, तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। त्यानंतर लेखा कोषागार नागपूरमध्ये 56 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, यामध्ये तुमचं BA झालं, BSc झालं, BCom झालं, ग्रॅज्युएशन वाल्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे आणि मुलांना आणि मुलींना सुद्धा फॉर्म भरू शकता लेखा कोषागार नागपूरमध्ये। आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये 4232 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, ITI पाहिजे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ठेवण्यात आली आहे। ठीक आहे, तर साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये सुद्धा 4232 जागांसाठी ही भरती चालू आहे। त्यानंतर पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये जे आहे 787 जागांसाठी ही भरती चालू आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये। तर जवळपास यामध्ये शिक्षण फक्त 7वी पासवर फॉर्म भरता येते, त्याचबरोबर तुम्ही 10वी पास आहे 10वी पासवर फॉर्म भरता येते, 12वी पास असाल 12वी पासवर फॉर्म भरता येते, ITI झाला असेल तर ITI वर फॉर्म भरता येते, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते। यामध्ये तर पहा 7वी पासून 10वी पासून 12वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये सुद्धा 787 जागांसाठी ही भरती चालू आहे, ज्यामध्ये 7वी पासवर फॉर्म भरू शकता। तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर चांगली ही भरती चालू आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये 787 जागांसाठी। तर फॉर्म भरणे चालूच आहे, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 22 जानेवारी 2000 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर पहा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये जे आहे 284 जागांसाठी ही भरती चालू आहे, ज्यामध्ये फॉर्म भरणे चालू आहे। आणि पात्रता जर यामध्ये पाहिलं तर ITI पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, डिग्री इंजिनिअरिंग पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 ठेवण्यात आली। तर आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप 13 सरकारी विभागामध्ये भरतीची संपूर्ण महत्त्वाची माहिती, ज्यामध्ये फॉर्म तुम्ही आजही भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। तर चांगले जे ह्या जानेवारी महिन्यातले ह्या भरत्या चालू आहेत 13 सरकारी विभागामध्ये, पगार सुद्धा तुम्हाला चांगला भेटणार आहे, 20 ते 30 हजार प्लस काय काय पदामध्ये तुम्हाला पगार पाहायला भेटणार आहे। तर ह्या जानेवारी 2025च्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या 13 विभागाची भरती चालू आहे, ज्यामध्ये तुम्ही 10वी पास 12वी पास ITI झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर संपूर्ण महत्त्वाची माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आजच्या दिवस थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।